मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता पदार्थांची लिस्टच मधूला सांगते. तेव्हा मधू आता डोक्याला हात लावते. घरातील सर्वजण पिंकीवर ओरडतात की एवढं मोठा स्वयंपाक आता ती कसा बनवणार. त्यावेळी आता तिला बनवावं तर लागेल असं म्हणून पिंकी आता लगेच तेथून जाते. त्यावेळी राघव नुसता पाहत असतो. मधू लगेच तक्रार करते, काय रे राघव, तू नुसता पाहत राहिला, काही बोलला का नाही त्या पिंकीला? अरे एवढा जास्तीचा स्वयंपाक तिने मला बनवायला सांगितलाय, एवढी नुसती पदार्थांची लिस्ट दिली आहे, मी काय करू बरं? मग आता तो म्हणतो मी काहीच बोलू शकत नाही, कारण मला आता एकच प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. तेव्हा रुक्मिणी विचारते, कोणते प्रश्न? मग आता राघव म्हणतो, मला एक प्रश्न पहिला पडला आहे, म्हणजे कृष्णा त्याचबरोबर ही पिंकी या दोघी मैत्रिणी कशा उलट अपोजिट वागतायत ह्या. त्याचबरोबर इथे पुण्यात राहणारी कृष्णा, त्याचबरोबर ही पिंकी साताऱ्यात राहणारी, मग या दोघींची मैत्री आहेच कशी? या दोघीही विरुद्ध स्वभावाच्या असून या दोघींमध्ये एवढी घट्ट मैत्री झालीच कशी? आणि आता या अगोदर या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी मला काय करायचं माहिती आहे ना? अगोदर कृष्णाचा शोध घेतला पाहिजे आणि कृष्णाचा शोध घेण्यासाठी मी माझं पथक आता पाठवतोच आणि आई येण्या अगोदरच या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे, नाहीतर उगीच आईला त्रास होईल असं म्हणून राघव हा तेथून जातो. काही वेळानंतर आता रेश्मा आणि रुक्मिणी या दोघीही आता डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते आणि नेमकी रुक्मिणीच्या खुर्चीवर बसते. तेव्हा रेश्मा म्हणते, अगो पिंकी, तू त्या खुर्चीवर बसू नको, कारण ती ती आमच्या मोठ्या आईची खुर्ची आहे, रुक्मिणीची. तेव्हा आता असं आहे का म्हणून पिंकी आता सॉरी सॉरी असं म्हणून लगेच उठते आणि लगेच टेबलवर हात जोरात आपटत म्हणते, मी तर आता इथेच बसणार, या पिंकीला कोण उठवू शकतं ते मी आता बघतेच असं म्हणून आता पिंकी त्याच खुर्चीवर बसते. तेवढ्यातच रुक्मिणी आता तेथे येते आणि डोक्याला हात लावत म्हणते, तू इथे का बसलीस, उठ अगोदर माझ्या खुर्चीवरून. तर आता ऋतुजा आणि रेश्मा या दोघीही त्या दोघींचं आता भांडणं पाहत असतात. तर पिंकी म्हणते, मी उठणारच नाही. रुक्मिणी म्हणते, तुला तर उठावं लागेलच आणि जर तू उठली नाही ना मग बघ मी काय करते. पिंकी म्हणते, आता तर उठणारच नाही. रुक्मिणी म्हणते, आम्हालाही जेवण करायचंय, मग आता मी या खुर्चीवरच बसून जेवण करणार असं रुक्मिणी हट्ट करत राहते. पिंकी म्हणते, मग तुम्ही नंतर बसा, कारण मला अगोदर याच खुर्चीवर बसून जेवण करायचंय. तेवढ्यातच मधू आता पिंकीने सांगितलेल्या सर्व पदार्थ तिथे घेऊन येते. पिंकीच्या तोंडाला आता पाणी सुटतं आणि ऋतूच्या, रेश्माच्या सुद्धा आणि रुक्मिणीच्या सुद्धा, कारण त्यांना खूप भूक लागलेली असते. तेवढ्यातच तेथे आता मधू ही पिंकीला ताट वाढते. पिंकी आता खूपच भरभर खाऊ लागते. तर ऋतुजा आणि घरातील सर्वजण तिच्याकडे आता तोंड वाकडं करूनच पाहत असतात की ही एवढ्या भरभर कशी खाते. त्यावेळी आता खूपच छान पदार्थ बनवले आहेत मधुराणी तू, असं ती आता तिला म्हणत असते आणि तिची स्तुती करत असते, तिची प्रशंसा करत असते. पिंकी मात्र आता त्या पदार्थांवर ताव मारत असते. एका पाठोपाठ ती 5-6 गुलाबजामुन खाते. तेव्हा घरातील सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत असतात की ही पिंकी आपल्याला आज काही जेवायला ठेवते की नाही. मग आता पिंकीचं सर्व जेवण अगदी फत्ते होतं. पिंकी कुणाला एक भाताचं शीतसुद्धा मागे ठेवत नाही. तेव्हा सर्वजण आता खूप नाराज होतात. तर आता मधू म्हणते, काय ग, तू बकासूर आहेस का, एवढं खाल्लं आणि तुला पचतं तरी कसं ते? त्यावेळी रुक्मिणी म्हणते, हो ना, मला तर वाटतंय बकासूरच आहे ती. त्यावेळी पिंकी म्हणते, काय म्हणालात असं म्हणून ती गप्प करते आणि म्हणते, काय ग ए मधू, तू दिसायला खूप खडूस आहेस ग, पण स्वयंपाक मात्र उत्तम बनवते, हे मात्र छान काम केलंस तू. आता पिंकी ढेकर देत देतच तेथून जाते. तेव्हा ऋतूच्या आता गुलाबजामचा पाक वरखाली करत म्हणते की आता आपण काय खायचं, आपल्याला तर काहीच राहिलं नाही. त्या पिंकीने सगळं फत्ते केलं जेवण, स्वयंपाक कोण बनवणार आता, असं सर्वजण एकमेकांकडे पाहत म्हणतात. मधू म्हणते, मी तर स्वयंपाक नाही बनवणार, मी ऑलरेडी खूप दमली आहे. रेश्मा म्हणते, मी पण नाही आता एवढ्या संध्याकाळी बनवू शकत, मला ऑलरेडी खूप भूक लागली आहे. मग आपण काकू असं करायचं का, असं म्हणून ती रुक्मिणीला विचारते, आपण आजच्या दिवस तुमची हरकत नसेल तर बाहेरून जेवण ऑर्डर करायचं का. तेव्हा रुक्मिणी लगेच परमिशन देते. मधू म्हणते, बरं ठीक आहे, मी सर्वांच्या आवडीचं जेवण आता मागवतेच बाहेरून, कुणाला काय खायचं ना.
त्यावेळी आता ऋतुजा म्हणते की मला चीज असलेली पावभाजी खायची आहे. मग आता मधू म्हणते मेसेज करून सांगायचं कुणाला काय खायचं आणि कुणाला नाही, असं म्हणून ती आता तिथून जायला निघते. तेव्हा ऋतुजा म्हणते की अगोदर असं वाटायचं की ही सिंधू नको या घरामध्ये, सिंधू गेली मग ही कृष्णा आली, असं वाटलं की त्या कृष्णापेक्षा सिंधू बरी होती. आता त्या कृष्णाचा कंटाळा यायला लागला तर ही पिंकी आली. आता असं वाटतं या पिंकीपेक्षा ती कृष्णा बरी. ती म्हणते आपलं घर असून आपल्यालाच खायची चोरी झाली. इकडे पिंकी ही गोदामावशीला कॉल करते आणि म्हणते की ह्या सगळ्यांची मी चांगलीच धांदल उडवली आहे इथे, एकदम मस्तपैकी त्या मधूला जेवण करायला सांगितलं होतं, असं म्हणून पिंकी काय काय केलं हे सगळं काही सांगू लागते. दुसरीकडे गोदामावशीला खूप हसू येत असतं. ती म्हणते तू तर सगळ्यांची चांगलीच जिरवली ग. मग आता पिंकी म्हणते हो मला पिंकी म्हणतात पिंकी. त्यावेळी आता राघव कृष्णाला नक्की शोधण्याचा प्रयत्न करेन कारण तो खूप जिद्दी आणि हट्टी आहे, असं आता गोदामावशी म्हणतात. तेव्हा पिंकी म्हणते मग मी काही कमी आहे का, मी सुद्धा त्या राघवपेक्षा खूप हुशार आहे आणि राघव अजून पिंकीला ओळखू शकला नाही आहे की पिंकी कशी आहे ते आणि किती पुढची आहे ते, कारण त्याच्यापेक्षा 2 पावलं तरी मी पुढेच आहे. मी अजिबात त्याला असं करूच देणार नाही की तो कृष्णाला शोधू शकेल. तुम्ही फक्त एक काम करायचं, फक्त सावीला शोधायचं आणि पटकन इकडे घेऊन यायचं. आणि सावीचा शोध लागणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण हे लवकरात लवकर काम फत्ते करूयात. गोदामावशी म्हणतात हो तू तिकडचं सगळं काही हँडल कर. पिंकी म्हणते हो मी तर हँडल करतच आहे, पण गोदामावशी तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. मी त्या कृष्णाला खूप वेळ कॉल करत होते परंतु तिचा फोन काही लागला नाही. तेव्हा गोदामावशी म्हणतात आहे इथे बाहेर गेली आहे ती. त्याच वेळी आता पिंकी तेथे दरवाजाजवळ पाहते तर कुणाची तरी सावली आता तेथे पडलेली असते. तिला समजतं कुणीतरी चोरून चोरून माझं बोलणं ऐकतंय, म्हणूनच ती आता पटकन दार उघडते. तोच मधू आता तोंडावर पडणार असते कारण मधू चोरट्यासारखे तिचं बोलणं ते ऐकत असते. त्यावेळी आता पिंकी तिच्यावर हसते आणि गोदामावशीचा तो फोन चालूच ठेवत म्हणते की इथे पाहिलं का चोरून चोरून कोणीतरी फोनवर बोलणं ऐकतंय आणि ती कृष्णा माझा नवरा घेऊन पळून गेली, तिला काय माहीत आम्ही दोघांनी सुखाचा संसार केला असता, असं म्हणून ती मधूला देखील खूप बोलते आणि कृष्णाला देखील. त्यावेळी कृष्णाला काही समजत नाही आता काय करावं कारण रंगेहात तिला आता पिंकीने पकडलेलं असतं. मग आता मधू म्हणते काही नाही, मी अशी अचानक चालले होते तेव्हा तुझा आवाज माझ्या कानावर पडला. ॲक्च्युली काय आहे ना माझा मोबाईलच सापडत नाही म्हणून मी अशी दाराजवळून चालले होते आणि मग तेथे थोडा वेळ थांबले तर तुझं काही बिघडलं. मग आता पिंकी म्हणते म्हणजे अगं तू चोरून लपूनच माझं फोनवरचं बोलणं ऐकत होतीस ना, हे मी स्पष्टपणे पाहिलं आहे आणि या रूममध्ये चोरकप्पा कुठे आहे असं ती विचारते. मधू म्हणते चोरकप्पा म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला ग पिंकी. तेव्हा पिंकी म्हणते काही नाही, फोन म्हणजे काय एवढीशी सुई आहे का आपण चोरकप्प्यात ठेवतो तशी. अगं फोन हा एवढा मोठा असतो तुला दिसायलाच हवा ना, तो सुईसारखा लहान तर नाही आहे ना. मग आता मधूला चांगलीच ती धडा शिकवते. तर आता दुसरीकडे राघव आणि ऋषभ हे दोघेही विचार करत असतात. तेव्हा तू कृष्णाच्या घरी जाऊन आलास का असं राघव विचारतो. ऋषभ म्हणतो हो पण तेथेही कृष्णा नाही आहे. मग आता आसपास तू लोकांना विचारलंस का नक्की ती कुठे गेली आहे, काय करते ते. मग आता आसपासच्या लोकांना सुद्धा काही माहीत नसल्याचं ऋषभ म्हणतो. तेव्हा काहीही करून आता कृष्णा आपल्याला शोधायलाच हवी कारण कृष्णाचा जर शोध लागला नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यात ही पिंकी आपल्या डोक्यावर बसून मीरा वाटतीये आणि काही पण स्टोरी रचतीये, त्याचं काय करावं ना कळतच नाही. त्यानंतर आता ऋषभ म्हणतो काहीही करून आता मला कृष्णाला शोधायला हवं. तुला डाऊट आहे का दादा ती आपली सिंधुवहिनी आहे. तेव्हा राघव म्हणतो हो मला माहीत आहे ती माझी सिंधूच आहे. मग आता ऋषभ म्हणतो त्या कृष्णाच्या सांगण्यावरून मी त्या डिवोर्स पेपरवर साईन केली आहे. मग आता राघव म्हणतो अरे तुला तुझी अक्कल नाही का, तू का करायची अरे ऋषभ त्यावर साईन, पण तू काळजी करू नको. मग आता मला रेश्माबरोबरच राहायचे असं ऋषभ सारखा सारखा म्हणत असतो. त्यावेळी राघव म्हणतो तुझं आणि रेश्माचं नातं तुटणार नाही ना, याकडे फक्त मी लक्ष देईन, तू काळजी करू नकोस. मग आता कृष्णा नक्की कुठे गेली असेल
असेल असं आता राघवला तो विचारतो. तेव्हा आई बाबा येण्याच्या आत कृष्णा या घरामध्ये हवी, आई कुठे आत्ता बरी व्हायला लागली आहे असं राघव म्हणतो. तेव्हा त्याला आठवतं की पुणे ते गडचिरोली गाडीमध्ये कृष्णा बसली तर नसेल, आणि मग नंतर त्याला आठवतं की मी गोदामावशीकडे जेव्हा गेलो तेव्हा कृष्णाची तक्रार घेऊनच तिच्याकडे गेलो. आता कृष्णा कशा प्रकारे ती रुक्मिणी काकूला फडफड म्हणते आणि रेशमाला बदकुली म्हणते हे तक्रार आता राघव करतो. आता गोदा अगोदर त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते अजिबात टेन्शन घेऊ नका, कृष्णा सगळं काही हँडल करेन. ती असं बोलते ना त्यामागे काहीतरी तिचा हेतू असतो. तेव्हा राघव म्हणतो खरंच का, मग माझ्या आईला त्रास होऊ नये यासाठी माझ्या आईला कळायला नको की ती कृष्णा आहे, ती सिंधूच आहे असं आईला वाटायला हवं. माझी आई आत्ता कुठे बरी होतीये, मी तिच्या बाबतीत अजिबात रिस्क घेऊ शकत नाही आता. तेव्हा गोदा मावशी म्हणते नाही रिस्क घेऊच नका, कारण आपली कृष्ण सगळं काही हँडल करेल व्यवस्थित. आता राघवची राजश्री विषयी असणारी तळमळ पाहून गोदा मावशीलाही अगदी भरून येतं. तेव्हा ती म्हणते राघव सर हे पहा, अहो तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे हे मी आता सातत्याने पाहतीये. म्हणजे तुमच्या आईला कोणता त्रास व्हायला नको असं तुम्हाला नेहमी वाटतंच, परंतु तुम्हाला एक सांगू का, कृष्णा प्रत्येकाच्या आईमध्ये आपलीच आई शोधत असते. जसं तुम्हाला तुमच्या आईवर भरोसा आहे, तुमच्या आईची काळजी वाटते, तसं मलाही माझ्या कृष्णाची काळजी वाटते आणि माझा कृष्णावर पूर्णपणे भरोसा आहे, कारण ती कुणाला कधीही दुखावणार नाही हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. अहो तुम्हाला माहीत नसेल, परंतु माझी कृष्णा जेव्हा जन्माला आली ना तेव्हा सर्वजण खूप खुश होते. ती तिच्या आईबाबांसोबतच राहत होती, पण देवाला काही तिचं सुख पाहवलं नाही. अहो एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. राघव आता ऐकत असतो आणि विचारत असतो काय नक्की झालं. तेव्हा अहो माझी अक्का, कृष्णा आणि दाजी हे तिघेही गाडीने देवदर्शनाला चालले होते. मग देवाचा चमत्कार म्हणायचा की कृष्णाचं नशीब. अहो त्या अपघातामध्ये माझी कृष्णा वाचली. मग घरच्यांनी तिला अपशकुनी आणि पांढऱ्या पायाची म्हणायला सुरुवात केली. कुणीही तिला जवळ घ्यायला सुद्धा तयार नव्हतं, तिच्याकडे लक्ष सुद्धा देत नव्हतं. मग माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात ना, तसंच तिच्या बाबतीतही झालं. मग कुणी तिला नाही म्हणून मी तिला जवळ घेतलं. त्या दिवसापासून मी तिची आई झाली आणि तिलाच मी दत्तक घेतलं. त्या गावापासून मला तिला लांबच न्यायचं होतं, म्हणून मी गडचिरोलीहून तिला पुण्यातच घेऊन आले. इथे आलो खरं, परंतु खायचं आणि राहायचं सगळं वांदच झालं. मी कसं तरी दिवस काढले इथे पुण्यात, पण माझी कृष्णा खरंच खूप धीराची होती. आम्हाला मजुरीचं काम सुद्धा कुणी देत नव्हतं आणि शांत झोप सुद्धा येत नव्हती. आता झोपायचं कुठे हाही प्रश्न होता, कारण परिस्थिती खूप हलाखीची होती. काहीही करून कृष्णाला मी आता दत्तक घेतलं होतं म्हटल्यावर मला तिला सांभाळणं भाग होतं, तिला सर्व सुख सोयी देणं भाग होतं. मग अखेरीस मी चोरी करायला लागले आणि बाकीचं सगळं तर तुम्हाला माहीतच आहे. अहो साहेब, कृष्णा इथे तुमच्यासाठी नाही तर फक्त तुमच्या आईसाठी इथे आलेली आहे. त्यावेळी आता राघवला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. मग आता तो लगेच त्या स्वप्नातून, त्या भासातून लगेच बाहेर येतो आणि म्हणतो की ऋषभ मला समजलं आहे, कृष्ण नक्की कुठे असू शकते याचा अंदाज मला आहे. मग आता ऋषभ विचारतो कुठे रे दादा. तेव्हा राघव म्हणतो गडचिरोली इथे असेल असं वाटतं. मग आता तिकडे कशी असू शकते आपली कृष्णा असं आता ऋषभ विचारतो. तेव्हा आता आपण गडचिरोलीला निघायला हवं, कृष्णा आपल्याला तेथे सापडू शकते असं आता राघव सारखा सारखा म्हणतो. तेव्हा ऋषभ म्हणतो बरं ठीक आहे. तेवढ्यातच आता पिंकी मधूचा हात पकडून जोरात जोरात खेचत तेथे घेऊन येते आणि कुठेही कोणी जाणार नाही असं म्हणते. तेव्हा आता राघव पिंकीकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी आंघोळ करून आता बाथरूम बाहेर येते खरी, परंतु आता माझ्या घरच्यांवर अजिबात तू आरोप करायची नाही असं राघव म्हणतो. तेव्हा आता या सुंदरीने काय केलं तुम्हाला माहीत आहे का. अहो माझ्या पाण्याच्या बादलीमध्ये, आंघोळीच्या बादलीमध्ये हिने करंट सोडला होता. जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवावर उठतं ना कुणीतरी, तेव्हा तो कधीच खोटं बोलत नाही असं म्हणून ती आता मधूचा चांगलाच माज उतरवते आणि म्हणते पिंकी आहे मी, पिंकी अजिबात मला हलक्यात घ्यायचं नाही. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.